मंडळी, 0 ओव्हर मधल्या महापालिकेचे महान मुद्दे या सत्रात आज आपण जाणार आहोत नाशिकमध्ये. नाशिक हे गोदावरीच्या काठी वसलेलं अतिशय सुंदर शहर. रामकुंड, सीताकुंड, कुशावर्त कुंड असे प्राचीन आणि धार्मिक महत्त्व असलेले घाट ही नाशिकची जुनी ओळख आहे. 2027 साली तर आपल्या नाशिकात सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. त्यावेळी कोट्यवधी भाविक आणि साधू संत हे नाशिकमध्ये येणार आहेत. एवढं सगळं असताना नाशिक शहराची अवस्था कशी आहे त्याचं प्रामाणिक उत्तर आहे अतिशय बिकट आणि बकालीकरणाकडे वाटचाल. पाहूयात नाशिकवर ही वेळ का आली हे सांगणारा 0 ओव्हरचा विशेष रिपोर्ट. मुंबई आणि पुण्याचा विचार केला की जशी वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहन चालक, अनधिकृत पार्किंग, अतिक्रमण वगैरे सगळंच डोळ्यासमोर येतं, तसं नाशिकचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतं ते सुंदर टुमदार शहर. मोठे रस्ते, हिरवळ, स्वच्छ हवा. पण गेल्या काही वर्षांपासून नाशिकची वाटचालही नको त्या बाबतीत मुंबई पुण्याच्या दिशेनं सुरू झाली आहे असं नाईलाजानं म्हणावं लागतं. याचं कारण म्हणजे नाशिक शहराला सध्या 2 मोठ्या व्याधींनी ग्रासलंय: फेरीवाल्यांचं अतिक्रमण आणि अनधिकृत पार्किंग. शहराच्या कुठल्याही महत्त्वाच्या भागात गेलात तर या 2 समस्यांपासून तुमची सुटका नाही. बाजारपेठेत तर अनेकदा पाय ठेवायलाही जागा नसते. जिथं दुकानं, शोरूम किंवा रेस्टॉरंट असतात तिथं ग्राहकांच्या 4चाकी गाड्या रांगेनं पार्क केलेल्या दिसतात. बरं, या गाड्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई देखील होत नाही. समस्येत भर म्हणजे दक्षिण मुंबईत आहेत तसे सार्वजनिक वाहनतळ नाशिकमध्ये फारच कमी आहेत. मी सध्या नाशिकच्या शालिमार या ठिकाणी आहे. या शालिमार बाजारपेठामध्ये जर आपण बघितलं तर संपूर्ण या शालिमार परिसराला अतिक्रमणाचा विळखा पाहायला मिळतोय. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम जे आहेत ते घेतले जातात आणि या मोहीम हाती घेऊन नाशिक शहरातल्या अनेक ठिकाणच्या अतिक्रमण हटाव मोहीम जे आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून यशस्वी केल्या जातात. मात्र त्यानंतर काही तासातच पुन्हा एकदा हे संपूर्ण अतिक्रमण जैसे ते परिस्थितीमध्ये पाहायला मिळते. बाजारपेठा असोत वा बस स्थानक परिसर, सीता गुंफा भाग असो किंवा अगदी शासकीय कार्यालय, फेरीवाले आणि पार्किंगचा त्रास सगळीकडे भासतो. यानं सर्वात मोठा धोका निर्माण होतो तो पादचाऱ्यांना. कारण फुटपाथ फेरीवाले अडवतात आणि फुटपाथच्या शेजारच्या रस्त्यावर गाड्या उभ्या असतात. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्यांना भरधाव वाहनांचा सामना करत जीव मुठीत धरून चालावं लागतं. यामुळे अनेकदा भीषण अपघात देखील झालेत, ज्यामध्ये काहीही दोष नसताना नाशिककरांना आपला प्राण गमवावा लागलाय. मात्र असं असूनही परिस्थिती अजिबात बदलत नाही. अतिक्रमण एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ट्रॅफिकला अडथळे होतात, त्यानंतर ॲक्सिडेंट होतात आणि बऱ्याच ठिकाणी असं आमच्या त्रिमूर्ती चौकात पण हाच प्रकार आहे. त्या ठिकाणी आरेरावी, काही कोणाला बोललं अतिक्रमणाच्या बाबतीत काही बोललं तर आरेरावी होते. हे महापालिकेने याच्यावर कठोर कारवाई केलीच पाहिजे. आता मी स्वतः रिक्षा चालक आहे. गाडीत कधी कधी पेशंट वगैरे असतात, घेऊन जायचं असं तर इतकं वैतागलेलं असं लोकांचा खूप त्रास. महापालिकेचे लोक म्हणतात का अतिक्रमण नाही, ते तर फार 1 दिवसापूर्वी नाटक असते. अहो, ते लोक स्वतः सांगतात तो आम्ही हप्ते बांधलेले लोक आहोत. एक ते देखावा असतो फक्त, त्यात कुठलाही प्रामाणिकपणा नाही. पूर्णतः नाशिकमध्ये कुठल्या कोपऱ्याचा 4ही बाजूला अतिक्रमणचा विळखा पडलेला आहे. याच्यावर महापालिका कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेत नाही. जिकडे गरज नाही तिकडे कारवाई करते, पण जिकडे गरज तिकडे काहीच करत नाही. पोलीस प्रशासन पण रस्त्यात गाड्या लागतात त्याच्यावर काहीच करते नाही. नाशिककरांचा हा रोष माहीत असूनही महापालिका थातूर मातूर कारवाई पलीकडे फारसं काही करताना दिसत नाही. कारवाई केलीच तर त्यात सातत्य नसतं. कारण फेरीवाल्यांना हटवल्यावर अगदी काही तासात ते पुन्हा त्याच ठिकाणी येऊन बसतात. तुम्हाला हे पण सांगतो की याच्यात असं नाही की नुसते अनधिकृत हॉकर्सचा त्रास आहे. आता आपण बघतोय की आम्ही बरेचसे मोठ्या आस्थापना जसे अशोका हॉस्पिटल्स असो किंवा टाटा मोटर्स, बरेचसे ज्या आस्थापना यांनी सुद्धा आपले जे गिराईकांच्या गाड्या वगैरे आहे सर्रास रस्त्यावर सुद्धा आणून ठेवलेले आहे. तर अशांना सुद्धा आपण सूचना दिल्या आहे. नाहीच यांनी काही कारवाई केली तर आपण अशा मोठ्या आस्थापना सुद्धा लवकरच त्यांच्यावर सिलिंगची सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे नाशिक महापालिकेवर. 2027 साली नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे.
त्यासाठी नाशिक महापालिकेनं 15,000 कोटींचं बजेट बनवलं होतं. कारण किमान 5 कोटी भाविक आणि साधुसंत येतील असा अंदाज नाशिक महापालिकेने व्यक्त केलाय. म्हणजेच येत्या 2 वर्षात नाशिकमध्ये रस्ते, फुटपाथ, सांडपाण्याच्या पाईपलाईन अशी अनेक कामं होणार आहेत. मात्र केवळ रस्त्याचं रुंदीकरण आणि दुरुस्ती करून चालणार नाही. ते रस्ते नागरिकांना चालण्यासाठी मोकळे राहतील हे पाहणंही महापालिकेची जबाबदारी असणार आहे. नाहीतर 2017 पासून स्मार्ट सिटी योजनेत समावेश होऊन देखील नाशिक शहर हे स्मार्ट होण्याऐवजी बकाल होत जाईल यात शंका नाही. शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.